यार आय डोंट नो तुम्हाला विश्वास पटेल की नाही, बट काल मला एका व्यक्तींनी म्हणजे टॉपमेटवरती जी मी सर्व्हिस करतो 1-on-1 कॉल गायडन्स फॉर जर्मनी, त्याच्यावरती डायरेक्ट 5 लाख रुपये ऑफर केले. खरंच बाई, मी ऐकूनच एकदम शॉक झालो होतो की मला तो 5 लाख रुपये ऑफर करतो. तर विषय काय झाला, काल मला एका व्यक्तीचा म्हणजे तो नॉर्थ साईडचा आपला इंडियन व्यक्ती होता, त्यांनी मला कॉल केला आणि त्यांनी मला सांगितलं की भाई मुझे जॉब चाहिए. तर जॉबसाठी 1-on-1 कॉल गायडन्स होता. अर्धा तास वगैरे आमचं चांगलं बोलणं झालं. अर्धा तास बोलणं झाल्यानंतर तो लास्टला मला बोलला की भाई तू मुझे सिर्फ वहाँ पे बुलवा ले, मुझे जॉब लगवा दे, मैं तुझे 5 लाख रुपये देता हूँ. आणि ही वॉज लाईक सो डेस्परेट की तो माझं ऐकायला पण तयार नव्हता. तो माझा म्हणजे तो त्याला फक्त एवढंच होतं की भाई तू पैसा ले, तू अभी वहाँ पे 6-7 साल से रह रहा है, तो मे बी तेरे कॉन्टॅक्ट बहुत अच्छे होंगे, तो तू मुझे कैसे भी करके एक व्हिसा दिलवा दे, वर्क परमिट किंवा ब्लू कार्ड किंवा काहीतरी व्हिसावरती तू मला तिथे बोलो. एकदा जॉब लागल्यानंतर मी तुला 5 लाख नाही, मी तुला अजून पण पैसे देईल जेव्हा माझं पेमेंट चालू होईल. आता सीन असं झाला की मी त्याच्याशी बोलता बोलता मी त्याला ट्राय करत होतो समजायचा, पण तो ऐकायच ना. मग मी काय केलं की मी त्याला एक एक्झाम्पल दिलं. म्हटलं भाई चलो मान लेते हैं अगर मेरे पास जॉब है तो मेरे को एक बात बताओ, मेरा जो पहला प्रेफरेंस रहेगा तो वो मेरा फॅमिली मेंबर, जैसे मेरा भाई, मेरे चाचा का लड़का, मेरे मौसी का लड़का, माझ्या आत्याची मुलगी, मी त्यांना पहिले तिथे जॉब देईल ना जर्मनीमध्ये, आणि त्याच्यानंतर मी दुसऱ्या लोकांना ट्राय करेल जॉब देण्याचं. आणि असं नाही की तो एक्सपिरियन्स नव्हता, तो एक्सपिरियन्स होता, फ्रेशर पण नव्हता. तर मग मी त्याला हेच बोललो की तुझ्याच कंपनीमध्ये तूच विचार कर की किती लोकांना आजपर्यंत असा जॉब लागला आहे. मग तो मला डायरेक्ट सांगायला लागला की रेफरेंस काम करता है, मैंने सुना है. म्हटलं येस रेफरेंस काम करता है जर्मनी में, बट रेफरेंस एंड एक्सपिरियन्स रेलेवेंट भी तो होना चाहिए, नहीं तो फिर उसका कोई यूज नहीं है. कसं तरी तो थोडा शांत झाला आणि मग त्यांनी ऍक्सेप्ट केलं की ठीक आहे चलो कोई बात. सो हा किस्सा मी तुम्हाला यासाठी सांगतोय की जी कोणी लोक जर्मनीला येण्याचं ट्राय करताय या जो कोणी स्टुडंट इकडे येण्याचं ट्राय करतोय, माझं एवढीच एक छोटी रिक्वेस्ट आहे की कोणाच्या भरोशावरती इथे येऊ नका. वेन एव्हर यू वॉन्ट टू कम टू जर्मनी, सी द ग्राउंड रिअलिटी. मी असं म्हणणार नाही की तुम्ही माझी सर्व्हिस घ्या किंवा माझेच कॉल बुक करा. तुमच्या ओळखीमध्ये किंवा तुमच्या ओळखीचा कोणी व्यक्ती जो इथे आहे ज्याच्यावर तुम्ही ट्रस्ट करू शकता, त्याला जेन्युइन ग्राउंड रिअलिटी विचारा अँड देन ओनली टेक दिस डिसिजन. बट भाई लोक प्लीज ब्लाइंडली कोणावरती ट्रस्ट नका करू आणि सोशल मीडियावरती तर प्लीज ट्रस्ट नका करू. बिकॉज तुम्ही जेव्हा इथे येता तेव्हा त्याला युटर्न नाही आहे, हे लक्षात ठेवा. आणि हो, जर तुम्हाला खरंच कोणी जेन्युइन गायडन्स नाही भेटला तर देन यू कॅन कनेक्ट टू मी, दॅट इज नो प्रॉब्लेम. ते लोक म्हणतात ना जो होगा देखा जाएगा, आणि असं बोलून इकडे येता. तर भाई लोक बिलीव्ह मी, जेव्हा तुम्ही इकडे येता आणि प्रॉब्लेम्स फेस करता तेव्हा जो होता है वो देखा नहीं जाता. सो स्टे सेफ एंड स्टे अवेयर. थँक्यू.